नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. ज्या चॅनलवर आम्ही नवीन भय तसेच रहस्य कथा तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो. चला तर मग तयार व्हा मराठी हॉररवर्स चॅनलवरच्या आणखीन एका नवीन कथेसाठी. मी ही गोष्ट आज पहिल्यांदाच शब्दात मांडतो आहे. आतापर्यंत मी फक्त माझ्या मनामध्ये आणि अधूनमधून येणाऱ्या एका अस्वस्थ आठवणीसारखी ही गोष्ट माझ्या मनामध्ये ठेवली होती. या कथेमधली नावं मी मुद्दामूनच बदलली आहेत. गावाचंही नाव सांगणार नाही, पण घडलेली प्रत्येक गोष्ट जशी घडली तशीच कुठेही रंगवून न सांगता मी इथे मांडतो आहे. कारण ही गोष्ट कुठल्याही भयपटातली नाही, तर ही गोष्ट माझ्या स्वतःच्या आयुष्यातली आहे आणि म्हणूनच ती मला अजूनही तितकीच खरी वाटते. ही गोष्ट 2017 सालची. मला बँकेत नवीनच नोकरी मिळाली होती आणि पहिलीच पोस्टिंग कोकणातल्या एका लहान गावी झाली होती. गाव तसं छोटंसं, चिपळूणपासून जेमतेम तासाभराच्या अंतरावर डोंगरकड्यांच्या मधोमध वसलेलं. बँकेची शाखा तिथे नवीनच उघडलेली होती. स्टाफसुद्धा कमी होता, कामं भरपूर होती आणि राहायला घर शोधणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं एक आव्हान होतं. कारण भाड्याची घरं तिथे फारशी नव्हतीच. एका स्थानिक एजंटने मला 3-4 जागा दाखवल्या, पण शेवटी एक जुनं दगडी बांधणीचं कौलारू घर भाड्याने मिळालंच. घर मोठं होतं, समोर मोकळं अंगण होतं आणि मागच्या बाजूला एक जुनी पडीक विहीर पण होती आणि दाराशी एक उंच माडाचं झाड. भाडं अगदी माफक होतं, इतकं कमी की मला तर कधी कधी आश्चर्यच वाटायचं. घरमालक होते गुरुनाथ काका, साधे आणि वयस्कर गृहस्थ होते. मी भाड्याबद्दल विचारलं तेव्हा ते इतकंच म्हणाले की की घर रिकामं पडून राहण्यापेक्षा कुणीतरी राहिलेलं बरं असतं. आणि त्यावेळी नवीन गावात नवीन नोकरीच्या धामधुमीत मी त्या वाक्याचा फार खोलात विचार नाही केला. त्यानंतर घरात राहायला आल्यावर पहिले 8-10 दिवस अगदी अगदी सरळ सोट गेले. सकाळी लवकर उठून बँकेत जाणं, दिवसभर हिशोबांची खाते उघडणीची कामं करायची, संध्याकाळी गावातल्या एकमेव चहाच्या टपरीवर थोडा वेळ बसायचं आणि रात्री लवकर जेवून झोपून जायचं. हाच माझा दिनक्रम होता. घरात कुठलाही बदल मला जाणवला नाही. घराच्या मागच्या बाजूला जिन्यावरून वर जाणारी खोली होती, जी कायम कुलूपबंद असायची. गुरुनाथ काकाने सांगितलेलं की तिथे काही जुनं सामान ठेवलेलं आहे आणि त्या खोलीची तशी मला काही गरज नव्हती, त्यामुळे मी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. मला एकट्याला राहण्यासाठी हे घर खूपच मोठं वाटायचं, पण हळूहळू मला त्या गोष्टीची सवय लागली आणि रोज रात्री जेवण झाल्यावर मी अंगणात थोडा वेळ सहजच उभा राहायचो, मोबाईलवर घरच्यांशी बोलायचो, मग आत जाऊन दार लावून झोपून जायचो. घराच्या भिंती जाड होत्या, दगडी होत्या, त्यामुळे आतलं तापमान बाहेरपेक्षा कायमच थंडसर असायचं. कधी कधी रात्री हवेत एक हलकासा ओलसर वास सुद्धा यायचा, जुन्या लाकडाचा किंवा कुजलेल्या पानांचा असावा तसा. कधीतरी त्या वासात अगदी पुसट असा एक सुगंध सुद्धा मिसळलेला वाटायचा, जॅस्मिन सारखा, उदबत्ती सारखा. पण मी तर घरात कुठे उदबत्ती लावत नसायचो आणि त्यामुळे तो वास येतोय कुठून हे मला कधीच समजलं नाही. मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष नाही दिलं, कारण जुन्या घरामध्ये असे वास येतच राहतात हे मला माहीतच होतं. पण एका रात्री जवळपास 12:30च्या सुमारास मी अर्धवट झोपेतच होतो आणि इतक्यात मला वरच्या मजल्यावरून त्याच कुलूपबंद खोलीतून कोणीतरी हळूहळू चालत असल्याचा आवाज ऐकू आला. आणि हा आवाज कोणीतरी पायऱ्या उतरण्याचा नाही, तर वरच्या खोलीमध्ये आतल्या लाकडी फरशीवर कोणीतरी सावकाश मोजून पाऊल टाकत असल्यासारखा होता. एका कोपऱ्यापासून सुरू होऊन तो आवाज दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सरकत गेला आणि थोडा वेळ थांबला आणि पुन्हा सुरू झाला. मी पहिल्यांदा वाटून घेतलं की कदाचित उंदीर असतील किंवा पत्र्याचं जुनं छप्पर वाऱ्याने वाजत असेल. पण आवाजाची दिशा आणि त्याचा तो ठळकपणा कुठल्याही प्राण्याच्या हालचालीसारखा वाटत नव्हता. मी अस्वस्थ झालो आणि उठलो, जिन्यावर जाऊन हाकसुद्धा मारली, कोण आहे तिथे. आवाज त्या क्षणी थांबला. जणू माझा प्रश्न ऐकताच कोणीतरी चाललं थांबवलं. ते पाहून मी वर जाऊन कुलूपसुद्धा तपासलं, तर ते कुलूप जागच्या जागी घट्ट लावलेलं होतं. चावी फक्त माझ्याकडेच होती. ते कुलूप जागच्या जागी तसं आहे हे पाहून मी परत खाली आलो आणि झोपायला गेलो. पण का कुणास ठाऊक त्या रात्री धड झोप लागलीच नाही. सरळ दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या सुनंदा मावशींना हसत हसतच सांगितली, जणू काही गमतीची घटना सांगतोय असं. पण त्यांचा चेहरा क्षणार्धातच बदलला. त्या काहीशा सावध आवाजात म्हणाल्या, या घरात एक बाई राहत होती, यमुनाबाई. तिचा नवरा बाहेर खेळाली दारुडा होता
आणि सतत तिला त्रास द्यायचा. एक दिवस ती कंटाळून रागातच व त्या वरच्या खोलीत गेली आणि स्वतःला पुढचं वाक्य त्यांनी पूर्ण केलंच नाही, पण त्यांच्या नजरेतून मला त्याचा अर्थ कळला. त्या म्हणाल्या, गुरुनाथ काकांनी ती खोली पुन्हा कधीच उघडली नाही. मी हे ऐकून हसूनच विषय बदलला, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थता घर करून बसली. पुढचे जवळपास 3 आठवडे मात्र अगदी शांत गेले. मी कामात पूर्णपणे बुडून गेलो होतो. रात्री उशिरापर्यंत फाईल तपासत बसायचो आणि त्यामुळे एका रात्रीच्या ह्या प्रसंगाचाही मला विसर पडला होता. पण एका पावसाळी रात्री साधारण 2च्या सुमारास मला झोपेतच कुणीतरी माझं नाव हाक मारल्यासारखं वाटलं. अगदी जवळून आवाज आला. जणू उशाशी बसूनच कोणीतरी माझ्याशी हळूवारपणे बोलत होतं. मी दचकूनच जागा झालो. खोलीत अंधार होता आणि पंखा सुद्धा बंद होता. मी झोपताना तो नक्की चालू ठेवला होता हे मला स्पष्ट आठवत होतं. आधी वाटलं की लाईट गेली असेल, पण स्विच बोर्ड जवळ गेल्यावर इतर सगळे दिवे सुरळीत चालू होते. फक्त पंख्याचं बटन कुणीतरी हाताने खाली दाबल्यासारखं वाटत होतं. त्या रात्री मी लाईट लावूनच झोपायचं ठरवलं आणि पुढे अनेक रात्री तसंच केलं. पण यानंतरचा प्रसंग मात्र मी कधीही विसरणार नाही. कारण एका रात्री अंदाजे रात्री 1 वाजता मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. मागचं दार जे विहिरीच्या दिशेने उघडतं त्या बाजूने अचानक पैंजणांचा आवाज, हलका पण स्पष्ट ऐकू येणारा आवाज आला. जणू कुणी अंगणातून चालत दाराच्या दिशेने येत आहे असा भास झाला. मी क्षणभर तसाच तिजून उभा राहिलो. दार आतून लावलेलं होतं, पण आवाज आता दाराच्या अगदी जवळ उंबरट्यावर आल्यासारखं वाटत होतं. काही क्षण विचार करून, मनाच्या हिया करून मी दार उघडलं सुद्धा. बाहेर अंगणात फक्त अंधार होता. पावसाची बुरबुर आणि माडाच्या झावळ्यांची सळसळ इतकंच होतं. मला कुणीही नाही दिसलं, पण दाराच्या पुढच्या ओल्या मातीत पायरीपासून सुरू होऊन साधारण 3-4 फुटांपर्यंत उघड्या लहान पावलांचे ठसे, त्याच्या ओल्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या खुणा अंगणाच्या दिशेने नव्हे तर अंगणातून दाराकडे येत होत्या आणि उंबऱ्यापाशी येऊन अचानक थांबल्या होत्या. आता मात्र मी हिंमत करून दुसऱ्या दिवशी मी गुरुनाथ काकांना याबद्दल थेट विचारलं की यमुनाबाईंबद्दल आणखी काही सांगू शकाल का. त्यांनी विषय टाळण्याचाच प्रयत्न केला, पण माझ्या आग्रहानंतर त्यांनी हळू आवाजात सांगितलं की यमुनाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान मुलीचा, जिचं वय जेमतेम 7-8 वर्षांचं होतं, नातेवाईकांच्यांनी दूरच्या गावी नेलं तिला. ती मुलगी पैंजण फार आवडीने घालायची, कायम घालून घरभर फिरायची. त्या दिवसापासून या घरात फार दिवस कोणी राहिलंच नाही. पुढे काका म्हणाले की लोक राहायला येतात पण काही महिन्यांमध्येच निघून जातात. तू टिकला आहेस हे विशेषच. हे ऐकून मला नक्की काय वाटावं हे कळालंच नाही. सुटका झाल्यासारखं की आणखी भीती वाटावी असं. या संभाषणानंतर मी मनाशी ठरवलं की दुसरं घर मिळेल तेव्हा हे घर सोडून द्यायचं. पण तोपर्यंत माझं बँकेतलं कामही जोरात सुरू झालेलं आणि गावात रिकामी घरच नव्हती. त्यामुळे पुढचे काही आठवडे मी एका अनामिक जडपणासह पण रोजच्या आयुष्याला पुढे ढकलत त्या घरात काढलेच. रात्री लाईट लावून झोपण्याआधी दार खिडक्या 2दा तपासणं हा एक नेहमीचा शिरस्ताच झाला होता. पण तरी एका रात्री पहाटे साधारण 3:30च्या सुमारास मला जिन्याकडून हलकासा खडखडाट ऐकू आला. मी उठून पाहिलं तर वरची ती कायम कुलूपबंद असलेली खोली सताड उघडी होती. ते कुलूप तुटलेलं नव्हतं, फक्त त्याची कडी सरकलेली दिसली, जणू कुणी आतून किंवा अगदी अलगद उघडल्यासारखी. मी जिनं चढून वर गेलो. उंबऱ्यावरच थांबलो. खोलीत बरीच धूळ होती आणि जमिनीवर अनेक ठिकाणी हलके ठसे दिसत होते, जणू कुणी नुकतंच आत चालत गेलं असावं. खोलीच्या मधोमध जुनी गंजलेली धुळीने माखलेली पैंजणांची एक जोडी जमिनीवर पडली होती. ती तिथे आधी नव्हती हे मला नक्की आठवलं होतं, कारण काही दिवसांपूर्वीच मी खिडकीतून आत डोकावून पाहिलं होतं तेव्हा खोली पूर्णपणे रिकामी दिसली होती. त्या क्षणी मनात कुठलाही विचार न करता मी खाली वाकून ती पैंजणांची जोडी हातांनी उचलली. हातात घेताच ती थंड आणि विलक्षण जड वाटली. दुसऱ्याच दिवशी सकाळी मी ती जोडी जवळच्या देवळात नेऊन देवापुढे ठेवली आणि थोडा वेळ शांत बसून निघालो. गुरुनाथ काकांना ही जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा ते फार काही बोलले नाहीत. फक्त त्यांचे डोळे ओलावलेले मला स्पष्ट दिसले. मात्र त्या रात्रीनंतर लगेचच अवघ्या 2-4 दिवसातच आणखी एक प्रसंग घडला, जो मला अजूनही नीट उलगडता आलेला नाहीये.
एका संध्याकाळी मी बँकेतून लवकर घरी आलो होतो. अजून अंधार पडला नव्हता. मी अंगणात उभा असतानाच घराच्या मागच्या खिडकीतून, तीच वरच्या त्याच खोलीच्या खिडकीतून मला आतून कोणीतरी डोकावून पाहत असल्याचा भास झाला. क्षणभरच, पण स्पष्ट. एक लहानशी आकृती खिडकीच्या काचेपलीकडे उभी राहिल्यासारखी होती आणि लगेचच मागे सरकली. मी डोळे चोळून सुद्धा पाहिलं, पण ती खिडकी रिकामी होती. मन घट्ट करून मी आत गेलो. जिना चढून त्या खोलीपर्यंत पोहोचलो. कुलूप पुन्हा एकदा व्यवस्थित लावलेलं घट्ट होतं, पण खोलीच्या आतल्या धुळीच्या जाडसर थरावर खिडकीच्या अगदी जवळ एका लहान मुलाच्या पावलांचे ठसे, ताजे ठसे उमटलेले मला स्पष्ट दिसले. ते ठसे फक्त खिडकीभोवती होते, खोलीच्या इतर कुठल्याही भागात नव्हते. जणू कुणीतरी फक्त तिथे उभं राहून बाहेर बघत होतं. त्यानंतर मी त्या खोलीच्या दिशेने रात्री अपरात्री लक्षपूर्वक बघणं टाळूच लागलो. घरात राहणं, झोपणं हे फक्त नित्यनियमाचं काम होऊन बसलं होतं. भीतीमुळे आयुष्यात आनंद उरलाच नव्हता. पण मजेची गोष्ट अशी की त्या त्या घटनेनंतर त्या घरात कुठलाही असा प्रसंग पुन्हा कधी घडलाच नाही. पण आता तिथे राहणं माझ्यासाठी आधीसारखं सहज राहिलं नव्हतं. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच मी माझी बदली पुण्याला करून घेतली आणि ते घर कायमचं सोडलं. नवीन शहरात, नवीन व्यापात ती गोष्ट हळूहळू मागे पडली, पण पूर्णपणे विसरली गेली असं मात्र म्हणता येणार नाही. कारण आजच्या इतक्या वर्षानंतरही कधी कोकणात गेलो की त्या रस्त्यावरून जाणं मी शक्यतो टाळतोच. याला मी कुठलंही ठोस कारण नाही देऊ शकत, पण फक्त इतकंच वाटतं की काही गोष्टींचं उत्तर शोधण्याचा हट्ट न करता त्या जशा आहेत तशा मागे ठेवून पुढे जाणं, यातच शहाणपण आहे. पण आजही कधीतरी रात्री अगदी शांत असताना मला दूरवरून पैंजणांचा अगदी हलका आवाज आल्यासारखं आजही वाटतं. कदाचित तो फक्त माझ्या मनाचा भास असेल, कदाचित नसेलही. तर मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला ही आजची कथा नक्की आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया आणखी एका रहस्य, आणखी एका भयकथेसोबत. तोपर्यंत सतर्क रहा आणि पाहत रहा मराठी हॉरर वर्स चॅनल.